नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण मागच्या लेक्चर्समध्ये थेरी लेक्चर घेतलेला होता, सविस्तर लेक्चर होता जो आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रावर आधारित होता। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अंतर्गत व्यापार याविषयीचा तो आपला संपूर्ण लेक्चर्स होता, बरोबर। मी तुम्हाला मागच्या लेक्चर्समध्ये पण सांगितलं होतं की आपला पुढचा जो लेक्चर असणार आहे तो तुम्हाला MCQ पॅटर्नमध्ये असणार आहे की जेणेकरून परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात। सेट परीक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेट परीक्षा, आणि दुसरं मेन म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा इकॉनॉमिक्सवर आधारित भरपूर असे प्रश्न पाहायला मिळतात। तर प्रश्नाचं स्वरूप कसं असतं, कोणत्या याच्यावरती प्रश्न विचारले जातात यावर आधारित मी आजचे हे MCQ प्रश्न तुमचे ठेवलेले आहेत। आज आपल्याला टोटल 45 प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे। पहिले मी 5 प्रश्न, 10 प्रश्न, 15 प्रश्न असे प्रश्न तुम्हाला टाकत आलेली होती। म्हणजे प्रत्येक लेक्चर्स मागे आपण जसं जसं घटक सविस्तर घटक जो घेतला त्यावर आधारित आपण प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत। आजचा जो लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण 45 प्रश्न बघणार आहोत। अधिक वेळ न वाया घालता आपण आजच्या या लेक्चरला सुरुवात करू। लेक्चर स्किप न करता पहा। लेक्चर्स आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही लक्षात येईल किंवा त्यांनाही अभ्यास होईल की कशा प्रकारे प्रश्न हे सेटनेट परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात। आलं लक्षात? तर चला अधिक वेळ न वाया घालता आपण आपल्या या आजच्या सेशनला सुरुवात करत आहोत। पहा, पहिला प्रश्न आहे तुमचा। प्रश्न पहिला, जागतिक व्यापार संघटना म्हणजेच काय तर WTO जी गॅट नंतर स्थापन झाली। गॅट ही सगळ्यात अगोदर संकल्पना होती, त्याच्यानंतर ही जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTOची स्थापना करण्यात आली होती। म्हणजे काय, जागतिक व्यापार संघटना WTO जी गॅट नंतर स्थापन झाली, कधी स्थापन झाली किंवा कधी हे केली, तर संयुक्त राष्ट्रसंघ एक भाग आहे किंवा कशाला स्थापन झाली, का स्थापन झाली किंवा कशाचा तो भाग आहे त्या संदर्भातला हा प्रश्न आहे। बघा त्याचं 4 ऑप्शन दिलेले आहेत। संयुक्त राष्ट्राचा एक भाग, एक अमेरिकन कामगार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा एक भाग, तर गॅट ही सदस्यांची स्थापना केलेली आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना आहे। तर बघा ही जी आहे जागतिक व्यापार संघटना WTO जी गॅट नंतर स्थापन झाली, का स्थापन झाली, कारण ती गॅट ही सदस्यांची स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना आहे। ती कोणती संघटना आहे? व्यापारी संघटना आहे। लक्षात? पुढचा प्रश्न पाहूया आपण। पहा दुसरा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना ही खालील गोष्टींचा थेट परिणाम होती। खालील गोष्टींचा थेट परिणाम होती म्हणजेच काय, कोणत्या परिणामाच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना झाली होती? तर बघा, स्मिथसोनियन करार, युरोपियन चलन करार, ब्रेटन वुड्स परिषद, व्यापार आणि दर पत्रकावरील सामान्य करार। तर याचं उत्तर आहे स्मिथसोनियन करार। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना ही कोणत्या गोष्टीसाठी होती? तर ती स्मिथसोनियन करारासाठी होती। आले लक्षात? पुढचा प्रश्न पाहू आपण। पहा प्रश्न तिसरा, देयकाचा समतोल नेहमीच समतोल असतो म्हणजेच, जो देयक आहे त्याचा समतोल नेहमीच समतोलात असतो म्हणजेच काय? तर बघा, दोन्ही खात्यांची एकूण रक्कम समान असावी। बी, देयकाच्या शिल्लकीतील चालू खाते आणि भांडवली खाते स्वतंत्र शिल्लक आहे। सर्व कर्जदार आणि दायित्वे वास्तविक दृष्टीने समान असावीत। डी, ही फक्त दुहेरी नोंदणी एक पद्धत आहे ज्यामध्ये निव्वळ तोटा आणि विशिष्ट अधिशेष विरुद्ध नोंदणी करून समायोजित केले जातात। तर याचा उत्तर आहे देयकाचा समतोल नेहमीच समतोल असतो म्हणजेच काय, तर ही फक्त दुहेरी नोंदीची एक पद्धत आहे ज्यामध्ये निव्वळ तोटा आणि अधिशेष विरुद्ध नोंदी करून समायोजित केले जातात। आणि लक्षात, सेटमध्ये हा प्रश्न पाहायला मिळतो। प्रश्नाचं म्हणजे प्रश्न शॉर्टमध्ये विचारतं पण उत्तर मात्र कसं असतं, सविस्तररित्या विचारलेलं जात असतं। आणि लक्षात दिलेलं असतं। उत्तर याचं काय आहे? डी आहे। प्रश्न पुढचा पाहू। व्यापार शिल्लक म्हणजे काय? तर देयकाची शिल्लक अधिक अशुद्ध अदृश्य वस्तू। ब, देयकाचा समतोल वजा पूर्णपणे अदृश्य वस्तू। सी किंवा क, देयकाची शिल्लक अधिक शुद्ध अदृश्य वस्तू,
की ड वरीलपैकी काही नाही. तर याचं उत्तर काय आहे? व्यापार शिल्लक म्हणजेच काय? तर देयकाची शिल्लक अधिक शुद्ध अदृश्य वस्तू. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न 5वा. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशापेक्षा कमी किमतीत दोन्ही वस्तूंचे उत्पादन करतो आणि त्याच्या खर्चातील फरकांचे प्रमाण समान राहते तेव्हा त्याला काय म्हणतात? ऑप्शन 4 दिलेले आहेत. उत्पादन खर्चातील परिपूर्ण फरक, ब उत्पादन खर्चातील तुलनात्मक फरक, ड उत्पादन खर्चातील समान फरक सी उत्पादन खर्चातील समान फरक की ड वरीलपैकी काही नाही. तर बघा, जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशापेक्षा कमी किमतीच्या दोन्ही वस्तूंचे उत्पादन करतो आणि त्याच्या खर्चातील फरकांचे प्रमाण समान राहते तेव्हा त्याला म्हणतात उत्पादन खर्चातील परिपूर्ण फरक. काय म्हणतात त्याला? उत्पादन खर्चातील परिपूर्ण फरक असं त्याला म्हणतात. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पाहू आपण. बघा, बहुतेक विद्वान मुक्त व्यापाराच्या बाजूने युक्तिवाद करतात. त्यांनी कारण विचारलं की बहुतेक विद्वान जे आहेत ते मुक्त व्यापाराच्या बाजूने युक्तिवाद करतात. म्हणजेच काय? तर विकसित देशासाठी फायदेशीर, सर्व देश अनावश्यक खर्च टाळतात, मुक्त व्यापार विकसनशील देशासाठी योग्य आहे आणि सर्व देशांमध्ये विशेषता आणि श्रमविभाजनाला प्रोत्साहन देऊन जागतिक उत्पादन पातळी आणि कार्यक्षमता वाढते असं त्यांनी लिहिले. तर बहुतेक विद्वान मुक्त व्यापाराच्या बाजूने युक्तिवाद करतात. का? कारण की उत्तर काय आहे? ड सर्व देशांमध्ये विशेषता आणि विशेषता किंवा म्हणजे विशेषण आणि श्रमविभाजनाला प्रोत्साहन देऊन जागतिक उत्पादन पातळी आणि कार्यक्षमता वाढते. या दृष्टिकोनातून बहुतेक विद्वान काय करतात? म्हणजे जेवढे अर्थतज्ञ त्यांनी काय सांगितलं की मुक्त अर्थव्यवस्था असायला पाहिजे. का? ते त्या विचाराच्या समर्थनार्थ असतात. कारण की सर्व देशांमध्ये विशेषणता आणि श्रमविभाजनाला प्रोत्साहन देऊन जागतिक उत्पादन पातळी वाढवता येते किंवा कार्यक्षम ठेवता येते प्रत्येक देशाला. यासाठी मुक्त अर्थव्यवस्था असणे किंवा मुक्त व्यापार होणे गरजेचं आहे असं प्रत्येक अर्थशास्त्रज्ञाचं मत आहे. प्रश्न पुढचा पाहू आपण. प्रश्न 7वा. J.S. मिल यांनी रिकार्डोच्या सिद्धांतात सुधारणा करून जो सिद्धांत मांडला तो होता त्याला सापेक्षतेचा सिद्धांत म्हणतात, ब खर्चाचा सिद्धांत म्हणतात, सी परस्पर मागणीचा सिद्धांत म्हणतात की डी वरीलपैकी काही नाही. तर J.S. मिल यांनी रिकार्डोच्या सिद्धांतात सुधारणा करून जो सिद्धांत मांडला त्या सिद्धांताला काय म्हणतात? सापेक्षतेचा सिद्धांत असं म्हणतात. सापेक्षता. आलं लक्षात? J.S. मिल यांनी रिकार्डोच्या सिद्धांतावरती काही विचार मांडले किंवा सुधारणा केली. तर ते म्हणजे काय आहे? त्याला काय सिद्धांताला काय म्हणतात? सापेक्षतेचा सिद्धांत असं त्याला म्हणतात. प्रश्न पुढचा पाहू. जर दोन देशांमधील उत्पादन शक्यता रेषा असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार शक्य होणार नाही. कारण 4 ऑप्शन दिले. लंब, ब एकसमान, सी असमान उतार किंवा डी क्षैतिज उतार. तर जर दोन देशांमधील उत्पादन शक्यता रेषा असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार शक्य होणार नाही. कारण काय असेल? दोन्ही देशांमध्ये कसं असेल? एक जी रेषा असेल ती कशी असेल? लंब रेषा असेल. कोणती रेषा असेल? लंब रेषा असेल. प्रश्न पुढचा पाहू. मिलच्या मते व्यापाराची समतोल स्थिती अशी आहे. मिलच्या मते व्यापाराची स्थिती कशी आहे? अ देशाची एकूण निर्यात बरोबर देशाची एकूण आयात वजा आयात, ब देशाची निर्यात त्याची आयातीपेक्षा जास्त आहे, सी किंवा क देशातील निर्यातीचा उत्पादन खर्च सर्वात कमी असावा की ड वरीलपैकी काही नाही. तर मिलच्या मते व्यापाराची समतोल स्थिती कशी असावी? तर देशाची एकूण निर्यात बरोबर देशाची एकूण आयात. लक्षात? अशा प्रकारची व्यापाराची समतोल अवस्था असावी असं कोणाला वाटतं? मिल यांना वाटतं. प्राध्यापक मिल यांना वाटतं. प्रश्न 10वा बघू आपण. पहा, जर उत्पादक शक्यता वक्र सरळ रेषा असेल तर ते दर्शवते वस्तूच्या प्रतिस्थापनेचा स्थिर सीमांत दर, ब वस्तूच्या बदलीचा वाढता किरकोळ दर, क वस्तूच्या बदलीचा कमी होणारा दर का ड वरीलपैकी काही नाही. तर जर उत्पादक शक्यता वक्र हा सरळ रेषा असेल तर ते काय दर्शवतं? वस्तूच्या प्रतिस्थापनाचा स्थिर सीमांत दर दर्शवतो. काय दर्शवतं? वस्तूचा वस्तूच्या बदलीचा वाढता किरकोळ दर ते ठरवतात. आलं लक्षात?
पुढचा प्रश्न पाहू आपण. 11वा प्रश्न बघा. रिकार्डोच्या तुलनात्मक सिद्धांतात कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी मोठे बदल केलेले आहेत? रिकार्डोच्या तुलनात्मक सिद्धांतात कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी मोठे बदल केले आहेत? तर पहा, मार्शल आणि केन्स, जेस मिल आणि बेस्टवेल, हिंग्स आणि पॅरोट, हेक्स्चर आणि ओहोलिन. तर रिकार्डोच्या तुलनात्मक सिद्धांतात कोणी बदल केलेले आहेत? तर ते हेक्स्चर, ओहोलिन यांनी केलेलं आहे. आपण पुढचा जो लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये आपण हेक्स्चर, ओहोलिनचा सिद्धांत पाहून घेऊ. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयीची संकल्पना अजून तुमची चांगल्या प्रकारे क्लिअर होऊन जाईल. परीक्षेला जरी त्याच्या संदर्भात प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर व्यवस्थितरित्या लिहिता येईल या दृष्टिकोनातून आपण तो लेक्चर्स ठेवणार आहे. आलं लक्षात? हेक्स्चर, ओहोलिन यांचा सिद्धांत आपण बघूया पुढच्या लेक्चरला. आता प्रश्न समजला तुम्हाला. रिकार्डोच्या तुलनात्मक सिद्धांतात कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी मोठा बदल केला? तर ते आहे हेक्स्चर, ओहोलिन यांनी तो बदल केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 12वा प्रश्न. ज्या वर्षी IMFची स्थापना झाली आणि त्याचे कामकाज सुरू झाले ते वर्ष आहे. आता IMFची सुरुवात कधी झालेली आहे? इंडियन मॉनिटरी फंड किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची स्थापना कधी करण्यात आलेली होती आणि कामकाज कधी सुरू झालं ते आपल्याला बघायचं आहे. तर त्यांनी कालावधी दिलेला 1945 ते 1945, बी 1945 ते 1946, क 1945 ते 1947, ते 1946 ते 1947. त्याचा कालावधी अ आहे. कोणता कालावधी? 1945 ते 1945. म्हणजे स्थापना पण त्या वर्षी झाली आणि त्यांच्या कामकाजाला सुरुवात बी तेव्हापासून झालेली आहे. आलं लक्षात? आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पहा पुढचा प्रश्न 13वा. IMFचे मुख्य कार्य काय आहे? म्हणजे IMFला मुख्य कार्य काय करावं लागतं? चलनांचे रेशनिंग, तांत्रिक सहाय्य प्रदान करणे, देशाचा पुनर्खरेदी सुविधा प्रदान करणे की वरील सर्व? तर उत्तर आहे की IMFचे मुख्य कार्य काय आहे? चलनांचे रेशनिंग करणे, दुसरं तांत्रिक सहाय्य प्रदान करणे आणि देशांना पुनर्खरेदी सुविधा प्रदान करणे. लक्षात? पुढचा प्रश्न पाहू आपण. पहा 14वा प्रश्न. सध्या SDRचे मूल्य किती चलनाच्या आधारे निश्चित केले जाते? तर SDRचे मूल्य किती चलनाच्या आधारे निश्चित केले जाते? 4, 5, 6, 7. तर याचं उत्तर काय आहे? 4 च्या सहाय्याने मूल्य निश्चित केले जाते. कशाचे? सध्या SDRचे मूल्य 4च्या आधारे, चलनाच्या आधारे निश्चित केले जाते. 4 चलनाच्या आधारे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न 15वा प्रश्न बघा. 1991 मध्ये SDRच्या किमतीसाठी चलनाच्या बास्केटमध्ये कोणत्या चलनाचे वजन सर्वाधिक होते? 1991 मध्ये. तर बघा, अमेरिकन डॉलरचे, जर्मन मार्कचे, जपानी येनचे का ब्रिटिश पाऊंडचे? तर याचं उत्तर काय आहे? अमेरिकन डॉलरचे. 1991 मध्ये SDRच्या किमतीसाठी चलनाच्या बास्केटमध्ये अमेरिकन डॉलर्स या चलनाचे वजन सर्वाधिक होते. म्हणजे सर्वात महाग जो असेल तो कोणता डॉलर होता? तर अमेरिकन डॉलर सर्वात जास्त किमतीचा होता. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पाहू. 16वा प्रश्न बघत आहोत आपण. सध्या IMFचे सर्व व्यवहार यामध्ये व्यक्त केले जातात. सोने, SDRमध्ये, डॉलर्समध्ये की वरीलपैकी काही नाही. तर सध्या IMFचे जे सर्व व्यवहार आहेत हे कशामध्ये केले जातात, व्यक्त केले जातात? तर ते सोन्यामध्ये व्यक्त केले जातात. प्रश्न पुढचा 17वा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थव्यवस्थेला मदत करते. कशा प्रकारे मदत करते आंतरराष्ट्रीय नाणेनिधी? तर पहा, स्थिर समतोल काढून टाकणे, तात्पुरता समतोल काढून टाकणे, वरील दोन्हींसाठी किंवा वरील दोन्हीपैकी काही नाही. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थव्यवस्थेमध्ये कशी मदत करते? स्थिर समतोल काढून टाकणे यासाठी मदत करते आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. जो स्थिर समतोल असेल तर तो काढून कसा? बदलता विनिमय दर जर असला किंवा बदलता दर असला तर काय होतं? अर्थव्यवस्थेमध्ये उलाढाल होत असते. प्रश्न 18वा. कागदी सोन्याचे चलन म्हणजे लेखाचलन, विशेष आहरण हक्क, SDR, IMFच्या नव्याने निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय तरलतेचा पर्याय की वरीलपैकी सर्व? तर याचं काय उत्तर आहे?
कागदी सोन्याचे चलन म्हणजे काय? लेखा चलन. लक्षात, त्याला कोणतं चलन म्हणतात? कागदी सोन्याच्या चलनाला कागदी सोन्याचे चलन म्हणजे कसं चलन आहे? लेखा चलन. प्रश्न 19वा, देयकाच्या संतुलनाच्या सिद्धांतानुसार असंतुलनाच्या बाबतीत विनिमय दरात थोडासा बदल केला जातो. म्हणजेच कसा बदल केला जातो? अवमूल्यन करून, पुनर्मूल्यांकनाद्वारे, अंतर्गत क्रयशक्तीद्वारे, बदलत्यामुळे आणि वरीलपैकी सर्व. तर असंतुलनाच्या बाबतीत म्हणजे देयकाच्या संतुलनाच्या सिद्धांतानुसार असंतुलनाच्या बाबतीत विनिमय दरात थोडासा बदल होतो. म्हणजे तो कसा बदल होतो? तो अवमूल्यन करून किंवा पुनर्मूल्यांकन करून द्वारे किंवा अंतर्गत क्रयशक्तीतील बदलामुळे. म्हणजेच काय? वरील सर्व. याचं उत्तर काय आहे? वरील सर्व. देयकाच्या संतुलनाच्या सिद्धांतानुसार असंतुलनाच्या बाबतीत विनिमय दरात थोडासा बदल केला जातो. का बदल केला जातो? कारण की अवमूल्यन करून, पुनर्मूल्यांकनाद्वारे किंवा अंतर्क्रयशक्तीच्या बदलामुळे किंवा वरीलपैकी सर्व. म्हणजे या तिन्हीच्या गोष्टींद्वारे काय केलं जातं? विनिमय दरात थोडासा बदल केला जातो. आलं लक्षात? प्रश्न 20वा, हेजिंग म्हणजे काय? हेजिंग कशाला म्हणायचं? तर परकीय चलन सट्टा, एक्सचेंज आर्बिट्रेज, परकीय चलन जोखीम कव्हर करण्यासाठी व्याज मध्यस्थी की परकीय चलन जोखीम करणे. तर हेजिंग म्हणजे काय असतं? तर परकीय चलन जोखीम करणे. आलं लक्षात? परीक्षेला हा प्रश्न विचारला जातो. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हेजिंग म्हणजे काय? तर परकीय चलन जोखीम करणे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, सध्या विनिमय दर खालीलद्वारे निर्धारित केला जातो. विनिमय दर कशाद्वारे निर्धारित केला जातो? तो IMFद्वारे, जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTA द्वारे का IBRD द्वारे किंवा परकीय चलन बाजारात परकीय चलनाची मागणी आणि पुरवठा यानुसार. तर सध्या विनिमय दर कशानुसार ठरत असतो? तो परकीय चलन बाजारात परकीय चलनाची मागणी आणि पुरवठा याच्यानुसार काय ठरत असतो? विनिमय दर ठरत असतो. आलं लक्षात? प्रश्न पुढचा पाहू आपण. बघा, तुलनात्मक खर्च सिद्धांत प्रथम कोणत्या प्रख्यात अर्थशास्त्रज्ञांनी मांडला? तुलनात्मक खर्च सिद्धांत कोणी मांडला सर्वात प्रथम? तर बघा, ॲडम स्मिथ, JB से, वरील सर्व की डेव्हिड रिकार्डो आणि JS मिल. त्याचं उत्तर काय आहे? तुलनात्मक खर्च सिद्धांत सर्वात प्रथम कोणी मांडला? तर तो डेव्हिड रिकार्डो आणि JS मिल यांनी तो मांडलेला होता. कोणता? तुलनात्मक खर्च सिद्धांत. प्रश्न पुढचा पाहू आपण. बघा, जर संधी खर्च स्थिर असेल असे गृहीत धरले तर मुळापासून बहिर्वक्र असेल, एक वर्तुळ तयार करेल. उत्पादन शक्यता वक्र मूळ स्थानापासून अंतर्वक्र असेल की D, उत्पादन शक्यता वक्र ही Y अक्षाला किंवा X अक्षाशी जोडणारी आणि त्रिकोण तयार करणारी एक सरळ रेषा असेल. तर 23चं उत्तर काय आहे? D. काय? जर संधी खर्च स्थिर असेल. जर संधी खर्च जर स्थिर असेल तर असे गृहीत धरले तर काय होणार आहे? उत्पादन शक्यता वक्र ही Y अक्षाला आणि X अक्षाशी जोडणारी आणि त्रिकोण तयार करणारी एक सरळ रेषा असेल. हाही प्रश्न परीक्षेला भरपूर वेळा विचारला गेलेला आहे. लक्षात? पुढचा प्रश्न पाहूया आपण. 24वा प्रश्न, व्यापाराची दिशा ठरवणारा घटक म्हणजे? तुलनात्मक फायदा, संपूर्ण नफा, विनिमय दर की वरील सर्व? तर व्यापाराची दिशा ठरवणारा घटक म्हणजे काय? तुलनात्मक फायदा. प्रश्न पुढचा बघू. समायोजन भांडवल प्रवाहाद्वारे प्रवाहाचे स्वरूप पूर्वी घडते, एक पोस्ट नंतर घडते, कधी कधी ते पूर्वरत असते तर कधी कधी ते पूर्वोत्तर असते, किंवा ते पूर्व किंवा माजी पद नाही. तर समायोजन भांडवल प्रवाहाचे स्वरूप कसे असते? पूर्वी सारखे असते किंवा पूर्वी घडते असे असते. तर बघा पुढचा प्रश्न 26वा प्रश्न, स्टॉपलर सॅम्युएल्सन प्रमेयानुसार शुल्क लादल्याने संपत्तीच्या घटकांचे खरे उत्पन्न आहे वाढते, कमी होते, स्थिर होते की अप्रभावित आहे? तर स्टॉपलर सॅम्युएल्सन प्रमेयानुसार शुल्क लादल्याने संपत्तीच्या घटकांचे खरे उत्पन्न काय होते? तर ते वाढते. काय होतं? वाढते. उत्तर अ आहे याचं. प्रश्न पुढचा बघू. 27वा प्रश्न, शोषण पद्धतीचे समर्थक होते मार्शल, शिकणारा, हेक्सर किंवा प्रोफेसर अलेक्झांडर? तर बघा, शोषण पद्धतीचे समर्थक होते कोण होते शोषण पद्धतीचे? तर प्राध्यापक अलेक्झांडर. कोण होते? प्राध्यापक अलेक्झांडर.
पुढचा प्रश्न 28वा प्रश्न, भांडवलाची हालचाल तेव्हा होते जेव्हा समायोजन भांडवली प्रवाहाचा देयकाची शिल्लक रकमेतील तूट आणि अधिशेषांची कोणताही संबंध नाही, किंवा जेव्हा देयकाच्या शिल्लक रकमेत तूट येते तेव्हा ही नोंदी आपोआपच केली जाते. पुढचा प्रश्न आहे त्याच्यातला सी, बुकिंगच्या दृष्टिकोनातून देयकाचा समतोल संतुलित केला पाहिजे की डी वरीपैकी काही नाही. तर याचं उत्तर काय आहे? काय आहे? भांडवलाची हालचाल तेव्हा होते जेव्हा समायोजन भांडवली प्रवाहाचा देयकाच्या शिल्लक रकमेतील तूट किंवा अधिशेषाशी कोणताही संबंध नाही. 29वा प्रश्न पाहू आपण. क्रयशक्तीची समता सिद्धांत म्हणजे काय? तर देशाच्या चलनाचे मूल्य त्याच्या क्रयशक्तीवरती अवलंबून असते. ब, दोन देशाच्या अपरिवर्तनीय कागदी चलनामधील विनिमय दर दोन्ही चलनाच्या खरेदी शक्तीच्या प्रमाणात आहे. सी, पैशांचे मूल्य त्याच्या क्रयशक्तीवरती अवलंबून असते की डी वरीलपैकी काही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? बघा, क्रयशक्ती समता सिद्धांत म्हणजे देशाच्या चलनाचा मूल्य त्याच्या क्रयशक्तीवरती अवलंबून असते, हे त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात? प्रश्न पुढचा पाहू आपण. 30वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय व्यापार हा आंतरप्रादेशिक व्यापाराचा एक विशेष प्रकार आहे. हे विधान टिंबटिंब यांनी सादर केलेले आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार हा आंतरप्रादेशिक व्यापाराचा एक विशेष भाग आहे. हे कोणी सांगितलेलं आहे? तर ॲडम स्मिथ, हॅबरलर, रिकार्डो की ओहोलिन. तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा आंतरप्रादेशिक व्यापाराचा एक विशेष प्रकार आहे. हे विधान कोणी सांगितलं आहे? तर ओहोलिन यांनी सांगितले. कोणी सांगितले? ओहोलिन यांनी सांगितलेलं आहे. प्रश्न 31वा, तुलनात्मक खर्च सिद्धांतांचे आर्थिक स्पष्टीकरण यांनी सादर केले. तर तुलनात्मक खर्च सिद्धांताचे स्पष्टीकरण कोणी सादर केले? मार्शल, टॉसिंग, रिकार्डो की ओहोलिन. त्याचं उत्तर आहे मार्शल यांनी तुलनात्मक खर्च सिद्धांतांचे स्पष्टीकरण केलेले आहे. प्रश्न 32वा, रिकार्डोचा तुलनात्मक खर्च सिद्धांत संबंधित आहे वाढत्या खर्चाच्या परिस्थितीशी, कमी खर्चाच्या परिस्थितीची, निश्चित खर्चाच्या परिस्थिती की वरील सर्व अटी. तर रिकार्डोचा तुलनात्मक खर्च कशाशी संबंधित आहे? तर वाढत्या खर्चाच्या परिस्थितीशी तो संबंधित आहे. कोणाचा? रिकार्डो यांचा तुलनात्मक खर्च सिद्धांत कशाशी संबंधित आहे? वाढत्या खर्चाच्या परिस्थितीशी तो संबंधित आहे. प्रश्न पुढचा बघू. 33वा, आंतरराष्ट्रीय व्यापारातील विनिमय दर निश्चित करण्यासाठी मार्शलने सादर केले. काय सादर केले? परस्पर मागणी वक्र, मागणी वक्र, परस्पर पुरवठा वक्र, तर संधी खर्च वक्र. तर आंतरराष्ट्रीय व्यापारातील विनिमय दर निश्चित, बघा, आंतरराष्ट्रीय व्यापारातील विनिमय दर निश्चित करण्यासाठी मार्शलने सादर केले. काय सादर केले? तर परस्पर मागणी वक्र सादर केलेला आहे. कोणी केला? डॉक्टर मार्शल यांनी केलेला आहे. प्रश्न पुढचा बघू. 34वा, ओहोलिनच्या मते उत्पादनाची साधने आंतरप्रादेशिक पातळीवर निष्क्रिय आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थिर आहेत, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर निष्क्रिय असू शकतात की फक्त आंतरप्रादेशिक पातळीवरच मोबाईलवर आहे. तर ओहोलिनच्या मते उत्पादनाची साधने आंतरप्रादेशिक पातळीवरती निष्क्रिय असतात. काय असतात? निष्क्रिय असतात. प्रश्न पुढचा पाहू. 35वा प्रश्न, WTO कोणत्या कामासाठी IMF आणि जागतिक बँकेला सहकार्य करते? तर WTO कोणत्या कामासाठी IMFला मदत करते किंवा जागतिक वर्ल्ड बँकेला मदत करते? तर दर निश्चित करणे, वादाचे निराकरण करणे, व्यापार धोरण पुनरावलोकन की जागतिक आर्थिक धोरण तयार करण्यास अधिक सुसंगतता. तर बघा, WTO कोणत्या कामासाठी मदत करते IMFला आणि वर्ल्ड बँकेला? तर जागतिक आर्थिक धोरण तयार करणे अधिक सुसंगतता, म्हणजे ते आर्थिक धोरण तयार करण्यासाठी अधिक सुसंगतता किंवा सोप्या पद्धतीने तयार व्हावं यासाठी WTO मदत करते. आले लक्षात? प्रश्न पुढचा बघू. 36वा प्रश्न, युरो चलनाचे चलन कसे सुरू झाले? युरो चलनाचे चलन कधी सुरू झाले असं पाहिजे होतं तो प्रश्न. बघा, 31 डिसेंबर 1997 रोजी, 1 जानेवारी 1998, 31 डिसेंबर 1998 रोजी की 1 जानेवारी 1999. तर याचं उत्तर आहे ड, 1 जानेवारी 1999 रोजी ते काय करण्यात आले होते? युरो चलनाचे चलन सुरू करण्यात आलेले होते. 36वा प्रश्न,
सध्या SDRचे मूल्य निश्चित करण्यासाठी चलनाच्या टोपलीत हे समाविष्ट आहे. 3 देशाच्या चलनाचा, 5 देशाचे चलन, 9 देशांच्या चलनाचा किंवा 12 देशाच्या चलनाचा. तर सध्या SDRचे मूल्य निश्चित करण्यासाठी चलनाच्या टोपलीत कोण कोण समाविष्ट आहे? तर 3 देशाचे चलन समाविष्ट आहे. प्रश्न पुढचा 38वा. ट्रिप्स STRIPS ट्रिप्स ही खालीच अंतर्गत येते. कशाच्या अंतर्गत येते ही ट्रिप्स योजना? तर संगणक प्रोग्राम, कॉपीराईट, पेटंट की वरील सर्व? तर वरील सर्व. संगणक ट्रिप्स ही जी अंतर्गत ही आहे ती कशी आहे? संगणक प्रोग्राम आहे. कॉपीराईट, दुसरा कॉपीराईट, C किंवा पेटंट आणि वरील सर्व. त्याचं उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे 39वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी हेक्चर-ओलिन प्रमेय लागू होत नाही? स्टिग्लर, लिओन्टिफ, हॅबरलर का सॅम्युएल्सन? तर हेक्चर-ओलिन यांचे प्रमेय लागू होत नाही. कुठे लागू होत नाही? तर स्टिग्लर यांना लागू होत नाही. पुढचा प्रश्न 40वा. आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? तर बघा त्यांनी 4 विधान दिले. आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापारात सिद्धांताचा तुलनात्मक खर्च सिद्धांताशी काही संबंध नाही. आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत रिकार्डोच्या तुलनात्मक खर्च सिद्धांताकडे विरुद्ध आहे. की C आधुनिक खर्च आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांतात केलेल्या बदलांची बनलेला आहे. की वरीलपैकी काही नाही. तर याचं उत्तर आहे आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? तर आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचा तुलनात खर्च सिद्धांतांशी काहीही संबंध नाही. आलं लक्षात? प्रश्न पुढचा पाहू. 41वा प्रश्न. देशातील विस्तारित चलनविषयक धोरणामुळे देशातील विनिमय दरात वाढ होते. 4 ऑप्शन दिले. कमी होते, वाढते, अप्रभावित होते, वरील सर्व खोटे आहे. तर काय होतं? दरात वाढ होते म्हणजे काय होतं? ते कमी आहे. देशातील विस्तारित चलनविषयक धोरणामुळे देशातील विनिमय दरात वाढ होते. कशी होते? तर ती कमी होते. वाढ होते कारण ते कमी होण्यासाठी ती वाढते. 42वा प्रश्न. जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापना खालीलपैकी कोणत्या कराराद्वारे केली जाते? तर जागतिक व्यापार संघटनेची स्थापना जिनेव्हा करारानुसार म्हणजे करारानुसार जिनेव्हा करारानुसार. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या कराराद्वारे करण्यात आली? तर जिनेव्हा कराराद्वारे त्याची निश्चिती करण्यात आली आणि त्याची स्थापना करण्यात आली. लक्षात? जागतिक व्यापार संघटना WTO ची स्थापना कधी करण्यात आली? जिनेव्हा करारानुसार ती करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. कागदी सोने म्हणजे IMF मधील सोन्याचे साठे, डॉलर्स, विशेष रेखांकन हक्क SDR का वरील सर्व? तर कागदी सोने म्हणजे IMF मधील सोन्याचे साठे. कशामधले? IMF मधील सोन्याचे साठे. प्रश्न पुढचा. हेजिंग म्हणजे काय आहे? हा प्रश्न डबल झाला आहे. परकीय चलन सट्टा, परकीय चलन दर, परकीय चलनाच्या जोखमीपासून संरक्षण करण्यासाठी की परकीय चलन जोखीम स्वीकारणे. तर हेजिंग म्हणजे काय? परकीय चलन साठा. आणि लक्षात? परकीय चलन साठा. शेवटचा प्रश्न आजच्या या लेक्चर्समधला आपल्या सेशनमधला शेवटचा प्रश्न आहे हा. सुवर्ण गुण आहे. सुवर्ण मानकात सोने आयातीची कमी मर्यादा, सुवर्ण मानक सोन्याच्या निर्यातीची कमाल मर्यादा, वरील दोन्ही की वरीलपैकी एकही नाही. तर याचं सुवर्ण गुण आहे तर तो कसा आहे? सुवर्ण मानकात सोने आयातीची कमी मर्यादा. आलं लक्षात? अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण टोटल किती प्रश्न बघितले? 45 प्रश्न पाहिलेले आहेत. परीक्षेला याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. भरपूर प्रश्न हे परीक्षेला विचारले जातात. काही सविस्तर प्रश्न असतात तर काही शॉर्टमध्ये प्रश्न असतात. एखाद्या प्रश्नाचं स्वरूप कसं असतं? प्रश्न सविस्तर विचारला जातो आणि उत्तर शॉर्टमध्ये असतं. तर काही प्रश्न शॉर्ट असतात आणि उत्तर हे सविस्तर असतं. अशा पद्धतीचे प्रश्न जास्तीत जास्त सेट परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. म्हणून सर्वांनी ह्या लेक्चरचा अभ्यास नक्कीच करा की जेणेकरून तुमच्या परीक्षेला सेट परीक्षा असो किंवा स्पर्धा परीक्षा असो त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. लेक्चर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरला नवीन अजून एक घटक घेऊन.
नवीन असा MCQ पॅटर्न घेऊन की जेणेकरून तुम्हाला परीक्षेला लिहायला थोडंसं सोपं पडेल. आणि लक्षात, लेक्चर आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना.